तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? बरेच ना. स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पालखीला आलेलो आहे. संत ज्ञानेश्वरांची आज पालखी निघणार आहे आणि आता सध्या एक पालखी ती असेल आलेली आहे संत तुकारामांची. ती पालखी मी तुम्हाला ती दाखवणार आहे आणि दर्शन घ्यायला तर भेटत पण नाही, तुम्हाला हात लावायला पण भेटणार नाही, इतकी गर्दी आहे या साईडला. मी हात लावायचा प्रयत्न केला पण खूप गर्दी होती, धक्कामुक्की होते डायरेक्ट या साईडला. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, बघा किती गर्दी आहे. तर आज आपण सासवडपर्यंत जाणार आहे आणि आता सासवड इथून भरपूर लांब आहे, जवळपास 25 किलोमीटर आहे. तर आता आपण सध्या आपण स्वारगेटच्या पुढे आलेलो आहे. खूप गर्दी आहे, खूप हजारो लाखो वारकरी लोक आहेत. आता आपण थोडा पुढे जाण्याचा प्रयत्न करू, इथे खूप गर्दी आहे. तर मित्रांनो, आता इथून हडपसर जवळपास 3 ते 4 किलोमीटर आहे आणि आता थोडा प्रसाद पण वाटप झालेला आहे.
साबुदाण्याची खिचडी आहे. आता आपण साबुदाण्याची खिचडी खाणार, थोडंसं रेस्ट करणार 2-5 मिनटं. तर मित्रांनो, आता आपण दिवेघाटच्या पायरीपाशी आलो आहे. इथून दिवेघाट स्टार्ट होईल आणि हा दिवेघाटचा मेन स्टार्टिंग पॉईंट आहे. मग आपण आता जाऊया घाटावर. आता हा घाट आपण लवकरात लवकर पार करूया. खूप गर्दी पण आहे. भाऊ चालत चालत खूप गर्दी आहे या साईडला. फटाफट निघू, गाडा काय रस्ता पण नाही, सावकाश झाला एकदम. मित्रांनो, आता घाट सुरू झालेला आहे. इथून आपण घाट चालू करणार आणि आता तुम्हाला दाखवतो घाट बघा किती मोठा आहे. आता इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. इथून स्टार्ट करून चढून तिकडे सरळ तिकडे जायचं आहे. आणि इथून जर आपण गेलो तिथं पार केलं ना, तिथं विठ्ठलांची मूर्ती आहे मोठी, ती आपल्याला बघायला भेटेल पुढे गेल्यावर. मग आता जाऊया आपण इथून आणि फटाफट चालायचा प्रयत्न करू. सकाळी आपण 7:15ला सुरू केलं होतं चालायला आणि आता वाजले आहेत 5 वाजायला 10 मिनटं कमी आहेत. टोटल आपण 10 तास चाललो आहे, पण मध्ये थोडा रेस्ट केला आणि आता कंटिन्यू चालत जातो आपण. तर हा घाट पार करायला जवळपास आपल्याला 8 ते 10 किलोमीटरचा ट्रेक करा. जवळपास आपल्याला 8 ते 10 किलोमीटर चालावं लागेल. इथून गर्दी असल्यामुळे ना आपल्याला थोडा टाईम पण लागेल. आता 5 वाजले तर जवळपास आपल्याला 7 वाजतील, कारण की खूप गर्दी आहे. एकदम स्लो चालतो आपण. आता इथून सासवडचा डिस्टन्स जवळपास 7 ते 10 किलोमीटरपर्यंत असेल अंदाजमध्ये. आता कंटिन्यू करूया. ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आहे समोर, त्यांची रथ आहे, तुम्हाला मी दाखवतो, समोरच आहे बघा. आता सुरुवात झाली घाट चढायला. आणि काही जण डोंगरावर बसलेत, तुम्हाला मी दाखवतो इकडून. मित्रांनो, असं वाटतं होतं की आपली वारी आहे ना 5 ते 6 तासामध्ये संपून जाईल, पण 10 तास झाले, अजून वारी काही संपत नाही आहे. फक्त हा शेवटचा टप्पा आहे सासवडचा. हा पार केल्यानंतर वारी आज समाप्त होईल आणि मग त्यानंतर 2 दिवस मुक्काम. 2 दिवस मुक्काम करून तिसऱ्या दिवशी जेजुरीला जाणार. मग आपण जेजुरी गडावर जाणार.
मूर्तीजवळ श्री विठ्ठलांची मूर्ती समोरच आहे आणि आपल्याला खूप वेळ झाला. हात चढायला खूप मेहनत लागते.